नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आज आपण भारतीय भांडवली बाजार या संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत। बघा, तुम्ही हा तक्ता बघता आहात मित्रांनो। आपण याआधी सुद्धा प्रास्ताविकेमध्ये या तक्त्यासंदर्भात बोललो होतो, मात्र ही जी प्रत्येक संस्था या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे या तक्त्यामधील, आपल्याला आज या प्रत्येक संस्थेबद्दल थोडी थोडी माहिती बघायची आहे, जी की तुम्हाला उद्या आगामी परीक्षांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे। या ठिकाणी पहिला मुद्दा तो म्हणजे भारतीय भांडवली बाजार जो आपण म्हणतो, या भांडवली बाजारामध्ये नेमका कशाचा समावेश होतो हे आधी लक्षात घ्या। बघा, याच्या आधीचा टॉपिक तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या, ते लेक्चर आहे का, ज्याचं नाव आपण दिलं होतं की भारतीय नाणे बाजार। ओके मित्रांनो, जे कमी मुदतीचे व्यवहार असतात, 13 महिन्यापेक्षा कमी मुदतीचे व्यवहार जे आहेत ते नाणे बाजारात होतात। त्यामध्ये आपण बँकिंग प्रणाली बघितल्या त्या, ज्यामध्ये व्यापारी बँका असतील, प्रादेशिक ग्रामीण बँका असतील, सहकारी बँका असतील। आता या ठिकाणी हा भांडवली बाजार जो आहे याच्यात नेमकं काय आहे, भांडवली बाजार कशाला म्हणायचं आधी ते लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सर्व व्यवहार जे आहे ते गैर बँकिंग प्रकारचे असणार आहेत। कोणते? गैर बँक व्यवहार आपण ज्याला म्हणतो, बँकांचा संबंध त्या ठिकाणी नसणार। आणि दुसरा मुद्दा, भांडवली म्हटलं की या ठिकाणी दुसरा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, दीर्घ मुदतीचे व्यवहार याच्यामध्ये होणार आहे। दीर्घ म्हणजे किती? तर 13 महिन्यापेक्षा जास्त जी मुदत आहे ते व्यवहार याच्यामध्ये होणार। याच्यामध्ये इतर काही वित्त संस्था असणार आहेत, त्याचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। ओके, याच्यात जर बघितलं तर व्यवहार कसे होतात मग भांडवली बाजारात, यामध्ये गैर बँक वित्त बाजार असतो, ज्याला आपण नॉन बँक फायनान्शियल मार्केट म्हणतो। याच्यामध्ये गैर बँक आणि खातेदार यांच्यामध्ये दीर्घ मुदतीचे व्यवहार होत असतात, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जास्त मुदतीच्या प्रतिभूती असतात, प्रतिभूती हा एक शब्द इथे लक्षात ठेवा, ज्याला आपण सिक्युरिटीज असं म्हणतो, सिक्युरिटी, त्यांचा व्यवहार होतो। शासन ते गुंतवणूकदार व्यवहारात ज्या बाजारात होतात त्याला शासकीय प्रतिभूती बाजार असं आपण म्हणतो। तर दुसरा जे उद्योग असतात, जे गुंतवणूकदार व्यवहार उद्योगांच्या बाजारात होतात, त्याला आपण औद्योगिक प्रतिभूती बाजार असं म्हणतो। म्हणजे दोन गोष्टी आहेत भांडवली बाजारामध्ये, एक शासकीय आणि दुसरा औद्योगिक। ओके, काही पैसा आपण सरकारी याच्यात गुंतवू शकतो, काही औद्योगिक याच्यामध्ये गुंतवू शकतो, ज्याला आपण सिक्युरिटीज म्हणतो। ते या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। ओके मित्रांनो, आता याच्यामधील एक एक मुद्दा आधी व्यवस्थित समजून घ्या। बघा, पहिला जो याच्यातला घटक असणार आहे तो म्हणजे विकास वित्त संस्था। ओके, विकास वित्त संस्था, जिला आपण DFI असं म्हणत असतो, म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट असं म्हणत असतो, इन्स्टिट्यूशन्स असं म्हणत असतो, विकास वित्त संस्था। ओके, म्हणजे जे आपलं भांडवली बाजार आहे त्याच्यामध्ये त्याला पतपुरवठा करणारे या विकास वित्त संस्था आहे। याच्यावरचं जे नियमन असणार आहे किंवा याच्यावर कंट्रोलिंग असणार आहे ते RBIचं असणार आहे। ओके, हे या ठिकाणी लक्षात घ्या। मग या ज्या वित्त संस्था आहेत याच्यामध्ये कोणकोणत्या वित्त संस्था आहे, विकास वित्त संस्थांमध्ये पहिलं जर बघितलं तर ते उद्योगासंदर्भातील काही महत्त्वाच्या वित्त संस्था तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात। उद्योगासंदर्भात बघा, पहिली वित्त संस्था या ठिकाणी महत्त्वाची आहे, जिला आपण IFCI म्हणतो। मित्रांनो, IFCI म्हणजे काय? इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला आपण IFCI म्हणतो, म्हणजे भारतीय औद्योगिक विकास वित्त महामंडळ मर्यादित असं आपण त्याला म्हणतो, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ मर्यादित। ही जी IFCI आहे ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे। ही जर बघितली आपण तर 1948ला ही संस्था स्थापन झाली होती आणि ही त्या ठिकाणी भांडवली बाजार जो आहे त्याच्यामध्ये पैसा पुरवण्याचं काम करते, भांडवल पुरवण्याचं काम करते, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल। मित्रांनो, IFCI बद्दल आणखी दोन मुद्दे, तुम्हाला याच्यावर एक प्रश्नही विचारला गेला आहे की IFCIचे मुख्यालय कुठे आहे, तर ते दिल्लीला आहे। आणि दुसरा एक खूप महत्त्वाचा प्रश्न याच्या संदर्भात तो म्हणजे या IFCIचा उद्देश काय आहे, तर तो भारतीय उद्योगांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवणे हा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणचा उद्देशाचा लक्षात घ्या। त्याच्यामध्ये लघु मुदतीचे कर्जसुद्धा ही संस्था देऊ शकते, हेही लक्षात असू द्या। आता पुढची एक संस्था या ठिकाणी उद्योगासंदर्भातली ती म्हणजे SIDBI असं आपण तिला शॉर्टमध्ये म्हणतो। काय आहे SIDBI म्हणजे? स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया। SIDBI, स्मॉल इंडस्ट्रीज, भारतीय लघु उद्योग विकास बँक असं आपण तिला म्हणत असतो। मित्रांनो, ही जी संस्था आहे हिची निर्मिती कशासाठी केली माहीत आहे? जे आपल्याकडचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत ना,
या उद्योगांना, या उपक्रमांना त्या ठिकाणी वित्तपुरवठा करण्यासाठी एक महत्त्वाची, एक सर्वोच्च संस्था म्हणून 1990च्या कायद्यानुसार या सिडबीची स्थापना झाली आहे. तुम्हाला सिडबीचं मुख्यालयसुद्धा माहीत असलं पाहिजे, जे की लखनौ या ठिकाणी आहे. ओके. आणि याचा उद्देश नावातच आहे. जी सिडबी आहे, स्मॉल इंडस्ट्रीजसाठी आपण जे म्हणतो आहे, या ठिकाणी सूक्ष्म, लघु आणि जे मध्यम उद्योग आहेत, उपक्रम आहे, त्यांना बळकटीकरण देण्यासाठी, तेव्हा त्यांना बळकट करण्यासाठी ही सिडबी नावाची एक महत्त्वाची संस्था आहे. मित्रांनो, याच्या अंतर्गत इथे तुम्हाला सिडबी अंतर्गत एक महत्त्वाचा उपक्रम आपण बघतो आहे, मुद्रा नावाचा, जो केंद्र सरकारकडून राबवला जातो आहे, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. मुद्रा म्हणजे काय, याचा लॉंग फॉर्म विचारला गेला आहे बघा. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सीज असं यांना म्हटलं गेलं आहे. मुद्रा बँक अशा स्वरूपाची ती कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी आणली होती. ओके. मुद्रा म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी बँक अशा स्वरूपाचा 2015-16 जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये आपण ही कन्सेप्ट मांडली आणि त्याच्या अंतर्गत या ठिकाणी आपण बघतो आहे 2015पासून या मुद्रा बँकांची स्थापना आपण केलेली आहे, ही लक्षात ठेवा. याच्या अंतर्गत मग प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे, तीसुद्धा महत्त्वाची आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजना याच्यावर सातत्याने प्रश्न विचारले गेले आहेत. याचं जर तुम्ही या ठिकाणी स्लोगन बघितलं तर जरूरतमंदों के लिए वित्तीय मद अशा स्वरूपाचं याच्यामध्ये मुद्रा लोन भेटतं. मग त्यामध्ये बघा, शिशु लोन जे असतं ते 50,000 रुपयापर्यंत, किशोर लोन हे 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंत आणि तरुणांसाठीचं 5 लाख ते 10 लाख असं हे लोन या ठिकाणी आहे. याच्यासाठी कोणती गॅरंटी किंवा कोणतीही प्रतिभूती त्या ठिकाणी लागत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मुद्रा योजना नेमकी काय आहे ते. ओके. पुढचं मित्रांनो, या ठिकाणी जे आपण बघतो आहे विकास वित्त संस्था बघतो आहोत. त्याच्यातली पुढची एक महत्त्वाची संस्था ती म्हणजे नाबार्ड, जी कृषी विषयक संस्था आहे. तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला खूप मोठे प्रश्न नाबार्डवर आलेले दिसतील. नाबार्डवरचा पहिला प्रश्न एक फिक्स करून घ्या मित्रांनो. नाबार्ड या संस्थेचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे. नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ज्याला आपण ॲग्रिकल्चर, शेती आणि ग्रामीण विकासासंदर्भातली जी बँक आहे तिला आपण नाबार्ड असं म्हणतो. कृषी व ग्रामीण विकास याच्या संदर्भात 1982ची स्थापना आहे. मुंबईला मुख्यालय आहे. मित्रांनो, नाबार्ड संदर्भात एक वारंवार विचारला गेलेला प्रश्न म्हणजे नाबार्ड ही जी बँक आहे ही कोणत्या समितीच्या शिफारशीवरून स्थापन झाली. तर या ठिकाणी तुम्हाला शिवरामन समिती लक्षात ठेवायची आहे. शिवरामन समितीने त्या ठिकाणी या बँकेच्या स्थापनेसंदर्भात तरतूद केली होती आणि बँक स्थापन झाली आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या बँकेचे 3 मुख्य विभाग आहे. एक कृषी पत विभाग आहे, दुसरा कृषी पुनर्वित्त आणि विकास महामंडळ हा विभाग आहे आणि तिसरा ग्रामीण नियोजन आणि पतकक्ष हा विभाग आहे. असे 3 विभाग या ठिकाणी तुम्ही बघता आहात या नाबार्डचे आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. याच्यातला आणखी एक प्रश्न तो म्हणजे स्थापना तारीख विचारली गेली आहे. 12 जुलै 1982 स्थापना तारीख आहे आणि मुख्यालय मुंबईला आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. मित्रांनो, या संदर्भात जर बघितलं, नाबार्ड संदर्भात एक वाक्य लक्षात घ्या. नाबार्डचा जो उद्देश आहे तो कृषी व ग्रामीण गैर कृषी क्षेत्र जे आहे, गैर कृषीमध्ये काय येतं, लघु उद्योग, कुटीर उद्योग, हस्तउद्योग यांना वित्त पुरवठा करण्याच्या उद्देशाने त्याच्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे, त्याच्यामध्ये शाश्वत आणि एकात्मिक विकास आपलं घडवून आणायचा आहे, त्याच्यासाठी नाबार्डची स्थापना केली आहे. हे तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. आता आपण नाबार्डबद्दल बरीचशी माहिती बघितली. यानंतर व्यापारासंदर्भातली एक महत्त्वाची वित्त संस्था आहे, तिला आपण एक्झिम असं म्हणत असतो. एक्झिम म्हणजे काय, तर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, तिला आपण एक्झिम असं म्हणत असतो. या ठिकाणी अलेक्झांडर समिती आणि टंडन समिती यांनी निर्यातीला पतपुरवठा झाला पाहिजे, जी निर्यात करतो आहे एखादा व्यापारी, त्याच्यासाठी 1981मध्ये या बँकेच्या स्थापनेची एक शिफारस केली. त्याच्या संदर्भातला कायदा झाला आणि 1 जानेवारी 1982ला या ठिकाणी ही बँक स्थापन झाली आहे, एक्झिम बँक. ओके. म्हणजे तुम्हाला उद्या प्रश्न आला की एक्झिम बँकेचं मुख्य उद्दिष्ट काय, तर निर्यातीमध्ये वाढ झाली पाहिजे, त्याच्यातून देशाचा परकीय व्यापार वाढेल आणि गुंतवणूक वाढेल. या गोष्टी तुम्हाला
या एक्झिम बँकेतून लक्षात येतात किंवा एक्झिम बँकेचे उद्दिष्ट म्हणून लक्षात ठेवावे लागतात. पुढची एक संस्था मित्रांनो महत्त्वाची ती म्हणजे घरासंदर्भातली NHB. NHB म्हणजे काय? नॅशनल हाऊसिंग बँक, राष्ट्रीय गृह बँक असं आपण तिला म्हणतो. मित्रांनो, नॅशनल हाऊसिंग बँकबाबत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर हिचा कायदा 1987चा आहे आणि हिची स्थापना 1988ची आहे. हे नीट लक्षात ठेवा. ओके. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही पूर्णतः RBIच्या मालकीची अशी बँक आहे, नॅशनल हाऊसिंग बँक. 7व्या पंचवार्षिक योजनेत आपण बघतोय हिच्या संदर्भात चर्चा झाली आणि नंतर वैयक्तिक गृहकर्ज देण्यासाठी जी दीर्घ मुदतीचे कर्ज आहे त्यांची उपलब्धता त्या ठिकाणी कमी आहे, त्या संदर्भात एक बँक असावी अशी त्या ठिकाणी चर्चा झाली. त्याच्यातून डॉक्टर C. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन झाला आणि त्या कार्यगटाने या ठिकाणी नॅशनल हाऊसिंग बँकेची त्या ठिकाणी शिफारस केली आहे. कोणता गट? डॉक्टर C. रंगराजन यांच्या शिफारसीनुसार या ठिकाणी एक गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वोच्च बँक, एक सर्वोच्च संस्था म्हणून आपण NHBकडे सध्या बघत असतो. ओके. याचं मुख्यालय दिल्लीला आहे आणि याचं ध्येय जर तुम्हाला विचारलं तर गृह वित्त बाजारामध्ये स्थिरतेसह समावेशक विस्तारास प्रोत्साहन देणे हे या बँकेचं ध्येय आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही बघितलं विकास वित्त संस्था आपण बघितल्या. मग त्यामध्ये उद्योगामधील IFCI आणि SIDBI, कृषीमधील NABARD, व्यापारामधील एक्झिम आणि गृह संदर्भातील NHB. ओके मित्रांनो, आता पुढचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पतसंबंधित संस्था. बघा, पत हमी संस्था ज्या आहेत ना, पत संबंधित संस्था याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक RBIच्या नियंत्रणामध्ये असलेल्या आणि दुसऱ्या SEBIच्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर RBIच्या कंट्रोलिंगमध्ये पत हमी संस्था आणि पत माहिती संस्था अशा 2 संस्था आहेत. आता या नेमक्या करतात काय, तर याच्यामध्ये आपण जर बघितलं पत हमी संस्था ज्या आहेत त्या संस्था कर्जदारांना किंवा निर्यातदारांना दिलेल्या कर्जाची हमी उचलतात. बाबा, तुम्हाला हे कर्ज जे दिलेलं आहे ते जर बुडालं तर आम्ही तुमचं कर्ज त्या ठिकाणी फेडू, अशा स्वरूपाचं या ठिकाणी काम या पत हमी संस्था करत असतात. पत हमी संस्थांना आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी CGI असं म्हणतो, क्रेडिट गॅरंटी इन्स्टिट्यूशन्स असं त्याला म्हटलं जात असतं. या पत हमी संस्थांमधील पहिली संस्था DICGC ही आहे. DIC म्हणजे काय? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन असं तिला म्हटलं जातं. DICGC अशा स्वरूपाची ही संस्था आहे. याला ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ अशा स्वरूपामध्ये आपण मराठीमध्ये म्हणत असतो. मित्रांनो, आपण बघतो आहे एक जुना या ठिकाणचा इतिहास आहे की बंगालमध्ये 1948मध्ये मोठ्या प्रमाणात बँका बुडाल्या. त्या ठिकाणी बरंचसं नुकसान झालं आणि त्याच्यातून मग हळूहळू विविध चर्चा होत गेल्या आणि या ठिकाणी ही संस्था अस्तित्वात आली. हिचं जर मुख्यालय बघितलं तुम्ही तर ते मुंबई या ठिकाणी आहे. ओके. दुसरी संस्था पत हमी संदर्भातली ती म्हणजे ECGC, जिला आपण एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असं म्हणतो. आता हे कशासाठी आहे तुमच्या नावातच तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी एक्सपोर्ट संदर्भात आहेत. कशा संदर्भात? ज्या निर्यात वस्तू आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी ही संस्था आहे. इथं सुरुवातीचं नाव एक्सपोर्ट रिस्क इन्शुरन्स कॉर्पोरेशन असं होतं. 1957मध्ये ही स्थापन झाली होती. नंतर 64मध्ये तिचं सध्याचं नामकरण केलं आहे. म्हणजे काय? निर्यातदार जे आहेत त्यांच्या वस्तू आणि सेवा यांच्या निर्यातीला विमा संरक्षण देण्याचं काम ही ECGC संस्था करत असते, हे लक्षात घ्या. आता या झाल्या पत हमी देणाऱ्या संस्था. दुसऱ्या असतात पत माहिती देणाऱ्या संस्था, की बाबा एखादी कंपनी आहे, एखादी संस्था आहे, तिची पत काय आहे. ओके. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज असं त्याला म्हटलं जातं. बँका किंवा गैरबँका असतात त्या कर्जदारांना कर्ज देतात. आता ज्यांना त्या कर्ज देता आहेत त्या कर्जदारांची नेमकी पत काय आहे, त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांचा व्यापार किती होतो आहे, त्यांची उत्पादन क्षमता किती आहे, या सगळ्यांची माहिती गोळा करण्याचं काम या पत माहिती संस्था करत असतात. ओके. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सर्व गैरबँका ज्या आहेत त्यांना पत माहिती कंपन्यांचे सदस्यत्व घेणे हे अनिवार्य केलेले आहे. त्यासाठी 2005चा कायदा संसदेमध्ये संमत केला आहे आणि या ठिकाणी हे जे 4 नावं तुम्ही बघता आहात हे संसदेने या ठिकाणी मान्यता प्राप्त
अशा पत हमी संस्था म्हणून या 4 संस्थांना मान्यता दिलेली आहे. यांचे लॉंग फॉर्म तुम्हाला किमान माहीत असले पाहिजे. सिबिल म्हणजे काय, तर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड, आपण सिबिल या संस्थेला म्हणत असतो, जी की सिद्दीकी समितीच्या शिफारशीवरून 2000 स्थापन झालेली आहे. त्याच्यानुसार सिबिल स्कोअर असतो जो विकसित केला जातो. त्यानंतर इसिक काय आहे, इसिस काय आहे, तर इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिस आहे. त्याच्यानंतर इसिस जर बघितली तर एक्सपेरियन क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिस, आणि CHM जर बघितली तर CIRF हायमार्क असं आपण याला म्हणत असतो. अशा स्वरूपाच्या या 4 पत माहिती संस्था आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे पत संबंधित संस्था, परंतु ज्या सेबीच्या अंडरमध्ये आहेत त्यांच्यामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पतदर्जा संस्था, ज्याला आपण CRA म्हणत असतो, क्रेडिट रेटिंग एजन्सीज. पतदर्जा म्हणजे नेमकं काय, पतदर्जा देणे म्हणजे काय, तर एखाद्या संस्थेशी किंवा वित्तीय साधनाशी निगडित पत जोखीम जी आहे तिचं विश्लेषण करणं, याला आपण त्या ठिकाणी पतदर्जा देणे असं म्हणत असतो. म्हणजे एखादी संस्था आहे बाबा, तिची पत काय आहे हे त्या ठिकाणी अभ्यास करून ठरवण्याचं काम या संस्था करत असतात. बघा, या संस्थांबद्दल एकदम थोडक्यात तुम्हाला माहिती असली पाहिजे, एकदम बेसिक. त्याच्यामध्ये क्रिसिल सारखी जी नावाजलेली संस्था आहे तिचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे. क्रिसिल म्हणजे क्रेडिट रेटिंग अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया असं आपण म्हणत असतो. क्रिसिल ही जी संस्था आहे तिला. ओके, पहा या ठिकाणी आपण बघतो आहे क्रिसिल, क्रेडिट रेटिंग अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया. मित्रांनो, याची स्थापना जर आपण बघितली तर ICICI, UTI आणि इतर वित्त संस्था यांनी 1987 या संस्थेची स्थापना केली. पुढे हिने जी जागतिक S&P ही पतदर्जा संस्था आहे तिच्यासोबत भागीदारी केली. याचं मुख्यालय मुंबईला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे इक्रा, इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी, जिला आपण म्हणत असतो इक्रा. ही 1991ला स्थापन झाली आहे. याच्यामध्ये मुडीज ही जी जागतिक संस्था आहे तिचा महत्त्वाचा वाटा आहे आणि हिचं मुख्यालय हे गुरगाव, हरियाणा या ठिकाणी आहे. पुढे केअर नावाची एक पतदर्जा संस्था आहे किंवा क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. केअर म्हणजे काय, तर क्रेडिट ॲनालिसिस अँड रिसर्च लिमिटेड आपण ज्याला म्हणत असतो, केअर. त्यानंतर इंड्राला मध्ये नाव फिच असं सुद्धा देण्यात आलं होतं. इंड्रा म्हणजे इंडिया रेटिंग अँड रिसर्च. इंड्रा एक महत्त्वाची संस्था, मुख्यालय मुंबईला आहे. त्यानंतर स्मेरा ही संस्था आहे, SME रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया, ज्याला लघु व मध्यम उपक्रमांना पतदर्जा देण्यासाठीची ही एक महत्त्वाची संस्था. त्यानंतर ब्रिकवर्क आहे, ब्रिकवर्क रेटिंग ही एक संस्था आहे. पुढे जर आपण बघितलं तर एक महत्त्वाचं इथे एक आणखी ONLCRA नावाची एक संस्था आहे. मित्रांनो, अशा या संस्था. याच्यानंतर जागतिक पातळीवरच्या 3 संस्था तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. एक S&P, ज्याला आपण स्टँडर्ड अँड पुअर्स म्हणतो, जी न्यूयॉर्कमध्ये तिचं मुख्यालय आहे. दुसरी फिच ही संस्था आहे, जिचं लंडनमध्ये मुख्यालय आहे. आणि तिसरी मूडी ही संस्था आहे, जिचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. अशा त्या 3 जागतिक संस्थासुद्धा तुम्हाला पतदर्जा संदर्भातल्या माहिती असल्या पाहिजेत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की या क्रेडिट रेटिंग संस्था आहेत, अत्यंत महत्त्वाचे असे ह्या सगळ्या संस्था. यांचं जर तुम्ही बघितलं तर या कशा पद्धतीने आपलं रेटिंग देतात त्या संदर्भातले काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहेत. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाच्या अशा वित्तीय संस्था आपण बघितलेल्या आहे. नक्कीच आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला हे सगळे मुद्दे खूप उपयुक्त ठरतील. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत चला. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील घंटीचे बटन दाबायला विसरू नका. चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.